हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिक लंचिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या इलेक्ट्रिक लंचिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या या सेशनमध्ये महावितरण इलेक्ट्रिशियन वायरमन म्हणजेच ITI वीज तंत्री आणि तार तंत्री या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे नुकताच IBPSने घेतलेल्या परीक्षेवरती IBPS पॅटर्ननुसार जे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आजकाल परीक्षेमध्ये विचारले लागले, ज्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना सिली मिस्टेक्स होतात आहे, याबाबतचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि कॉन्सेप्ट आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. हा आजचा आपला 4th नंबरचा सेशन होणार आहे. याआधीचे जर तुम्ही सेशन पाहिले नसलं तर तुम्ही या सेशनला सर्वप्रथम पाहून या. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. बघा, आजच्या सेशन सुरू करायच्या आधी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी सांगून देतोय. जर तुम्ही आज सेशनला पहिल्यांदा पाहत असाल तर आजच इलेक्ट्रिक लंचिंग एमसीक्यूच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणारा व महावितरण परीक्षेसाठी वेळोवेळीच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स असतात त्या तुम्हाला वेळोवेळी पाहाव्यास मिळेल. ओके, आज आपण प्युअरली IBPS पॅटर्न 5 ऑप्शनसहित जे प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल डिटेल विश्लेषण आणि त्याच्याबद्दलची चर्चा करणार आहोत आणि त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा पाहणार आहोत. विदाऊट एनी वेस्टिंग टाईम आज आपण आपल्या पहिल्या सेशनला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम पहिला प्रश्न बघूया. त्याआधी मी तुम्हाला सांगतो, टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन नसेल झालेत आतापर्यंत, टेलिग्राम इलेक्ट्रिकल ITI म्हणून एक टेलिग्राम चॅनल आपल्याकडे ऑलरेडी आहे, जे पर्टिक्युलरली महाराष्ट्रासाठी महानिर्मिती, महापरीक्षण आणि महावितरणसाठी परीक्षांसाठी ज्या काही रेग्युलर अपडेट्स असतात त्यावरती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर ह्याचे टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहाव्यास मिळेल. आता वळूया सर्वप्रथम आपल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे बघा. एक एक प्रश्न मी तुम्हाला डिटेल समजून सांगतोय, ते मात्र तुम्ही लक्षात ठेवा. याच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेत नुकताच 2025 मध्ये झालेल्या टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, ठीक आहे, सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियनचे जे महापरीक्षांच्या 3 शिफ्टमध्ये पेपर झाले त्या पेपरमध्ये असे प्रश्न पाहावयास मिळाले होते. बघा, पहिला प्रश्न काय, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट गिवन बिलो द रिलेटेड टू द रेजिस्टन्स. आता बघा, मी असे प्रश्न काही घेतोय जे एक्सेप्शनल असतात आणि जे सिलेक्शनसाठी तुम्हाला मदत करतात, कारण की जे रेग्युलर क्वेश्चन्स असतात खरं तर ते आपले सगळे झालेलेच असतात आपल्या कोर्सेसमध्ये म्हणा किंवा आपल्या सेशन्समध्ये म्हणा. आज बघा, पहिला जो प्रश्न आहे आपल्याकडे की आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट गिवन बिलो रिलेटेड टू द रेजिस्टन्स. प्रतिकाराशी संबंधित खाली दिलेले चुकीचे विधान ओळखा. रेजिस्टन्सशी निगडीत जे काही आपल्याकडे कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्टपैकी आपल्याला एक चुकीचं विधान या 5 ऑप्शनपैकी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, सर्वप्रथम काय म्हटलं आहे, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. ठीक आहे, आता बघा, सर्वप्रथम या आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. R = ρl/a. ठीक आहे, म्हणजेच काय, रेजिस्टिव्हिटी, ठीक आहे, L म्हणजे असतो लांबी, याला आपण म्हणतो लेंथ, ठीक आहे, हा असतो एरिया, बरोबर आहे, आणि याला म्हणतात रेजिस्टिव्हिटी, बरोबर आहे. ठीक आहे, मी ते मेन्शन केलेलं आहे. तर आता बघा, यामध्ये मी तुम्हाला इरेज करून सांगतोय की पहिला जो स्टेटमेंट यामध्ये दिलेला आहे की जो रेजिस्टन्स आहे हा थेट त्याच्या लांबीच्या प्रमाणात असतो. आपल्याकडे पहिलं स्टेटमेंट जे आहे करेक्ट विधान निघालेलं आहे की जो रेजिस्टन्स आहे त्याच्या लांबीच्या बरोबर असतो, म्हणजे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ, किंवा त्याला लेंथ रेजिस्टन्स जो आहे हा त्याच्या लांबीच्या बरोबरीच असतो, म्हणजे लांबी वाढली तर रेजिस्टन्स वाढेल. ठीक आहे, तर हे पहिलं विधान जे दिलेलं आहे हे करेक्ट आहे. ठीक आहे, दुसरं विधान काय दिलेलं आहे, इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे त्याच्या क्रॉस सेक्शनच्या क्षेत्रफळाच्या विपरीत प्रमाणात आहे. म्हणजे बघा, हा रेजिस्टन्स जो आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली म्हणजे काय, R इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द A. याचा अर्थ काय असतो, जर एरिया वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो आणि जर एरिया कमी झाला तर रेजिस्टन्स वाढतो. याला म्हणतो व्यस्त प्रमाण. हे जे असतं हे डायरेक्टली समप्रमाण आणि हे असतं व्यस्त प्रमाण, कारण की 1/, आपण त्या व्हॅल्यू लिहितोय. ठीक आहे, तर म्हणजे हे स्टेटमेंटसुद्धा, हे विधानसुद्धा करेक्ट आहे यामध्ये दिलेलं, बरोबर आहे. आता बघा, एकदम सोप्या कॉन्सेप्टला एका कॉन्सेप्टवरती ते फिरून प्रश्न अशाच प्रकारे विचारतात. तिसरं आपल्याकडे दिलेलं आहे, इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ ऑटोमिक स्ट्रक्चर ऑफ द मटेरियल विच वायर इज मेड. ती तार ज्या पदार्थापासून बनलेली असते त्याच्या स्वरूपावर म्हणजे अणुरचनेवर अवलंबून असतो, बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो रेजिस्टिव्हिटी, बरोबर आहे. म्हणजे जो रेजिस्टन्स आहे त्याच्या हा रेजिस्टिव्हिटी, याला आपण म्हणतो, ह्याला ग्रीक अल्फाबेटमध्ये रो, ठीक आहे, RHO, याला आपण ग्रीक अल्फाबेट असा जो काढतो ना 9 सारखा, ठीक आहे, उलटा 9 सारखा, ठीक आहे, तर आपल्याकडे याला आपण म्हणतो रो, म्हणजे याला म्हणतो आपण रेजिस्टिव्हिटी. याचा अर्थ काय की जो मटेरियल असतो त्या कंडक्टरचा त्यावरती ते अवलंबून असतं. हे सुद्धा आपल्याकडे विधान जे दिलेलं आहे हे करेक्ट आहे. ओके, चौथं काय आपल्याकडे, हे वायरच्या तापमानावर अवलंबून नसते म्हटलेलं आहे. ठीक आहे, इट डज नॉट डिपेंड अपॉन द टेम्परेचर ऑफ द वायर. बघा, लक्षात घ्या, NTC आणि PTC याची कॉन्सेप्ट तुम्ही वाचले असतील. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, म्हणजे कुठले असे मटेरियल असतात ज्याचं तापमान वाढलं तर रेजिस्टन्स हा जो कमी होतो, आणि जर कुठले असे रेजिस्टन्स असतात
कुठले असे मटेरियल असतात ज्याचं जे तापमान आहे कमी झालं तर त्याचा रेजिस्टन्स वाढतो, त्याला आपण निगेटिव्ह टेम्परेचर आणि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच जर वाढतंय टेम्परेचर रेजिस्टन्स त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. ठीक आहे, आणि जे NTC आणि PTCचे जे कॉन्सेप्ट असतात, ठीक आहे, याच्यावरतून आपल्याला कळायला येते की जो वायरचा जो रेजिस्टन्स आहे, ठीक आहे, हा त्याच्या टेम्परेचरवरती सुद्धा अवलंबून आहे. पण इथे यांनी काय दिलेलं आहे, इट डज नॉट डिपेंड. ठीक आहे, वायरच्या तापमानावर अवलंबून नसते म्हटलं आहे. बघा छोट्याशा इथे की पॉईंटमुळेच आपल्याला हा जो विधान आहे हे चुकीचं ठरवता येईल. म्हणून याचं उत्तर काय येईल बघा, ऑप्शन डी. आलं लक्षात? ठीक आहे, हे वायरच्या तापमानावर अवलंबून नसते, हे जे आहे खाली दिलेलं चुकीचं विधान होईल. ओके, समजायला आलं? बघा एका छोट्याशा प्रश्नावरती छोट्याशा एका कॉन्सेप्टवरती किती सगळे असे प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतात. ओके, आलं लक्षात? वळूया आपण आपल्या नवीन प्रश्नाकडे. बघा काय म्हणताय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ अ प्लायर यूज इन अ हँड टूल. खालीलपैकी कोणत्या प्रकार हाताचे साधन म्हणून वापरला जाणारा प्लायरचा प्रकार नाही. म्हणजेच काय की हँड टूलमध्ये जो प्लायर आपण वापरतो, ठीक आहे, तुम्ही सर्वांनी प्लायर्स वापरले असतील आणि बघितले असतील सुद्धा, तर यापैकी कुठला एक हा प्रकार नाही आहेत. अशाच प्रकारे आजकाल प्रश्न, मला 100% खात्री आहे तुम्ही सर्वांनी ज्यांनी पारिशनचा पेपर दिला आहे त्यांना सर्वांना माहिती असेल की अशा प्रकारे ओनली वन अँड टू असे ऑप्शन पाहावयास मिळतात. तर त्याआधी तुम्हाला काय लिस्ट ऑफ प्लायर हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर म्हणजे पहिला कुठला असतो बघा, कॉम्बिनेशनल प्लायर हा व्हॅलिड आहे का? ठीक आहे, इट इज नॉट टाईप म्हणजे नाही म्हणून म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर कॉम्बिनेशनल प्लायर हा सुद्धा असतो अवेलेबल. फ्लॅट नोज प्लायर, ठीक आहे, हा सुद्धा असतो. लॉंग नोज प्लायर सुद्धा असतो आपल्याकडे. पण शॉर्ट नोज प्लायर हा कुठलाही असा प्रकार राहत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, जे स्टँडर्ड आहेत त्याच्याबद्दलच बोलतोय. साईड कटिंग प्लायर, राऊंड नोज प्लायर हे सगळे प्लायरचे प्रकार आहेत. पण मात्र शॉर्ट नोज प्लायर हा एक कुठलाही प्रकार नसल्या कारणामुळे याचं उत्तर काय येईल, ओनली 4. ठीक आहे, म्हणजेच हा जो ओनली 4 आहे शॉर्ट नोज प्लायर हा कुठल्याही एका प्रकारचा एक प्लायरचा प्रकार नाही. हा असतो पहिला कॉम्बिनेशनल प्लायर. आलं लक्षात? नंतर येतो फ्लॅट नोज प्लायर. ठीक आहे, लक्षात आलं? त्यानंतर असतो आपल्याकडे थर्ड लॉंग नोज प्लायर. ठीक आहे, नंतर असतो आपल्याकडे 4th नंबरचा जो साईड कटिंग प्लायर आणि त्याच्यानंतर असतो राऊंड नोज प्लायर. ठीक आहे, हा बघा हा लॉंग नोज प्लायर होता आणि हा राऊंड नोज प्लायर आहे. ठीक आहे, आलं लक्षात? आता यामधून असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारतो की तुम्हाला इमेज दाखविल्या जाते आणि ते सरळ विचारतात की ही कुठली इमेज आहे आणि 5 ऑप्शन दिलेले असतात. म्हणून तुम्हाला हे छोटे छोटे जे इमेजेस आहेत आणि हे जे डायग्राम्स आणि आकृत्या असतात ना, ह्यासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण की वितरणासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन लेवलचे जे काही इक्विपमेंट असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ओके, वळूया नवीन प्रश्नाकडे. बघा काय म्हटलेलं आहे, द ह्युमन बॉडी फील्स शॉक बिकॉज द डॅश इज फ्लोईंग थ्रू द बॉडी. डॅश शरीरातून वाहत असल्यामुळे मानवी शरीराला धक्का बसतो. ठीक आहे, आता मानवी शरीराला करंट लागणं म्हणजे शॉक बसणं हे कुठल्या कारणामुळे अवलंबून आहे, कुठल्या फॅक्टरवरती अवलंबून आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पण त्यातसुद्धा आम्ही ट्विस्ट करून असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे की करंटमुळे की फक्त व्होल्टेजमुळे की फक्त पॉवरमुळे की फक्त सप्लायमुळे की अर्थिंगमुळे की सर्वांमुळे आपल्याला शॉक लागतो. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, बेसिक फॅक्टर जो आहे, ठीक आहे, तो आहे करंट. ठीक आहे, फक्त आणि फक्त ओनली 1 करंटमुळे जो आहे, ठीक आहे, करंट जो आपल्या बॉडीमधून फ्लो होतो त्यामुळे आपल्याला शॉक लागतो. ठीक आहे, त्यामुळे मानवी शरीराला धक्का बसतो. आलं लक्षात? ठीक आहे, याचीसुद्धा व्हॅल्यूज असतात. ठीक आहे, किती मिली अँपिअरपर्यंत करंटनी आपल्याला सेन्सेशन लागतं, किती मिली अँपिअरपर्यंत आपल्याला पेनफुल शॉक लागतो. ठीक आहे, आणि किती अँपिअरपर्यंत जो शॉक गेला की आपल्याला रेस्पिरेटरी अरेस्ट होतो, हार्ट अटॅक आणि हार्टबीट स्टॉप होण्याचे चान्सेस असतात. हे सुद्धा तुम्हाला व्हॅल्यूज लक्षात असणं गरजेचं आहे. आलं समजायला? तर ह्युमन बॉडीमध्ये जर करंट आपला फ्लो होतो आहे, ठीक आहे, शरीरातून करंट शरीरातून जर वाहत असतो त्यामुळे मानवी शरीराला धक्का बसतो. आलं लक्षात? ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, सरळ सोप्या माइंडसेटने जर विचार करून आपल्याला आन्सर दिलेत ना, तर सिली मिस्टेक्स आपल्याला परीक्षेमध्ये टाळता येतात. आलं लक्षात? वळूया नवीन प्रश्नाकडे. बघा काय म्हटलेलं आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. यामध्ये मी तुम्हाला काही कॉन्सेप्ट जे आहेत तुम्हाला समजून सांगतोय. बघा, डॅश इज अ पॉईंट इन अ नेटवर्क वेअर द 3 or more सर्किट एलिमेंट्स आर जॉईंट. ठीक आहे, डॅश हा नेटवर्कमधील एक असा बिंदू आहे जिथे 3 किंवा अधिक सर्किट घटक जोडले जातात. ठीक आहे, ऑप्शन काय बघा, नोड आहे, जंक्शन आहे, ब्रांच आहे, लूप आहे, मेश. ते सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, याचं उत्तर काय होईल, जंक्शन. जंक्शन असा एक बिंदू असतो. ठीक आहे, आता यामधील जंक्शन कुठला, ठीक आहे, हा बी आणि डी. कारण की यामध्ये काय म्हटलेलं आहे, असा एक नेटवर्कमधील बिंदू, ठीक आहे, जिथे 3 किंवा अधिक सर्किट घटक जोडले जातात. ठीक आहे, एलिमेंट्समध्ये घटक. आता हा बी नोडला काय काय जोडलेला आहे बघा, हा रेजिस्टन्स R1 जोडलेला आहे. ठीक आहे, हा रेजिस्टन्स R2 जोडलेला आहे आणि R3 जोडलेला आहे. ठीक आहे, डी या नोडला काय झालेला आहे, ठीक आहे, हा इथे बॅटरी जोडलेली आहे, हा एक सुद्धा एलिमेंट आहे, ही सुद्धा एक बॅटरी याला जोडलेली आहे आणि हा सुद्धा रेजिस्टन्स याला जोडलेला आहे. म्हणजेच काय की 3 किंवा अधिक सर्किट एलिमेंट जे आहे एका पॉईंटला जर जोडण्यात त्या बिंदूला आपण काय म्हणू, जंक्शन म्हणू. आलं लक्षात? आता बघा मी तुम्हाला सांगतोय नोड्स कुठल्या आहेत.
नोड असा एक पॉईंट असतो नेटवर्कमध्ये जिथे दोन किंवा अधिक सर्किट एलिमेंट जोडले जातात. इथले कुठले कुठले नोड झाले, हा बघा, हा ए झाला. इथे कुठला एलिमेंट जोडला जाईल, हा R1 आणि E1. ठीक आहे. बी सुद्धा झाला याच्यामध्ये. ठीक आहे, कारण की बघा एक जो जंक्शन आहे हा नोडसुद्धा असू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, तर बीमध्ये काय, हा R1 R2 आणि R3 सुद्धा जोडलेला आहे. सीमध्ये R2 आणि E2 जोडलेला आहे. डीमध्ये हा E3 E1 आणि E2 हे सुद्धा जोडलेले आहेत. हे झाले आपल्याकडे नोड ABCD, हे झालेत आपल्याकडे नोड्स. ठीक आहे. आता जंक्शन म्हणजे काय ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ब्रांच म्हणजे काय, असा पार्ट जो आहे नेटवर्कचा जो दोन जंक्शन पॉईंटमध्ये राहतो. ठीक आहे, दोन जंक्शन पॉईंटमध्ये राहतो, त्याला आपण म्हणतो एक ब्रांच. ठीक आहे. आता बघा DAB, ठीक आहे, काय झालं, हा DAB ही एक ब्रांच झाली. ठीक आहे, आणि BCD, ठीक आहे, ही एक ब्रांच झाली. ओके, आणि दोन जंक्शन पॉईंटमधील म्हणजेच या D आणि B मधील सुद्धा, तर ही सुद्धा एक ब्रांच आपल्याला ठरवता येईल. आलं लक्षात, ती असेल ब्रांच. ओके, त्यानंतर असतो लूप आणि मेश. यामध्ये बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. आता बघा लूप म्हणजे काय, पहिला हा ABDA हा एक लूप झाला, BCDB हा एक लूप झाला. ठीक आहे, नंतर काय होईल आपल्याकडे ABCDA हा सुद्धा एक लूप झाला. असा क्लोज पाथ नेटवर्कचा त्याला आपण म्हणतो लूप. ठीक आहे, पण मात्र मेश म्हणजे काय, ठीक आहे, मेशला जे आहे तुकडे पाडता येत नाही. ठीक आहे, आता समजा ABCDA हा एक आपला लूप झाला. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी एलिमेंटरी फॉर्म जो असतो लूपचा, जो फर्दर आपल्याला डिवाइड करता येत नाही, त्याला आपण म्हणतो मेश. ठीक आहे, म्हणजेच काय, मेश कुठली झाली, ABDA हा झाला एक मेश आणि BCDB हा एक मेश झाला. ठीक आहे, पण आपण याला कन्सिडर करू का, या लूपला आपण कन्सिडर करू का मेश नाही का, कारण की त्याला आपल्याला दोन विभागात आपल्याकडे मेशमध्ये डिवाइड करता येतात. ठीक आहे, अशाला आपण जो आहे मेश म्हणणार नाही. आलं लक्षात, म्हणून हे मेश ही आणि एक दुसरी मेश होईल. ठीक आहे, समजायला आलं हे जे काही पॉईंट्स मी तुम्हाला समजून सांगितले. ठीक आहे, खूप महत्त्वाचे आहे, परीक्षेसाठी विचारले जातात. ओके, ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आता नवीन प्रश्नाकडे. बघा काय म्हटलेलं आहे, इन द व्ही कर्व ऑफ अ सिंक्रोनस मशीन द पॅरामीटर ऑफ एक्स ॲक्सिस इज डॅश. ठीक आहे, सरळ विचारलं जात नाही आजकाल की व्ही कर्व जो आहे आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंट आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये काय विचारतात, एक्स आणि वाय ॲक्सिसवरती कुठले प्लॉट केले जातात. लक्षात घ्या, हा असतो वाय अक्ष. ठीक आहे, वाय ॲक्सिस म्हणतात त्याला उभा, आणि ॲक्सिस जो आडवा असतो त्याला म्हणतो एक्स ॲक्सिस. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, हा असतो व्ही कर्व अशा प्रकारे. ओके, तर जो एक्स ॲक्सिसवरती कुठली व्हॅल्यू दर्शवली जाते, ही असते फील्ड करंट. ठीक आहे, आणि वाय ॲक्सिसवरची जी व्हॅल्यू दर्शवली जाते ती असते आर्मेचर करंट. ठीक आहे, जर तुम्हाला वाय ॲक्सिस म्हटलं असतं तर त्याचं उत्तर आर्मेचर करंट असतं. ठीक आहे, आणि जर आपल्याकडे एक्स ॲक्सिस म्हणताय तर आपल्याला त्याचं उत्तर काय येईल, हे येईल आपल्याकडे फील्ड करंट. म्हणूनच अशा विद्यार्थ्यांना मी तुम्हाला वारंवार सांगतोय की कॉन्सेप्ट इज द की. ठीक आहे, जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही आरामात विदाउट एनी एक्स्ट्रा एफर्ट ही एक्झाम क्लिअर करू शकता. ठीक आहे, ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. थिअरी मात्र तुम्हाला व्यवस्थितरित्या कंप्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे नवीन प्रश्नाकडे बघा काय म्हटलेलं आहे, तर आउटपुट ऑफ अ हाफ वेव्ह रेक्टिफायर जसं दिसलं तसं पटकन विद्यार्थी DC मार्क करून पुढे वळतात, नंतर माहिती पडतं याचं उत्तर चुकलेलं आहे. ठीक आहे, आता बघा हाफ वेव्ह रेक्टिफायरचं जे आउटपुट असतं, ठीक आहे, हे पल्सेटिंग असतं. ठीक आहे, लक्षात घ्या, हे पल्सेटिंग असतं. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, आता बघा आपल्याला प्युअर DC जी वेव्ह आहे, ठीक आहे, हे अशा प्रकारे आणण्यासाठी सर्वप्रथम याला फिल्टर लावावे लागतात. ठीक आहे, जर इथे कॅपॅसिटर फिल्टर लावलं, ठीक आहे, तर अशा प्रकारे एक आपल्याला, ठीक आहे, एक चार्जिंग आणि डिस्चार्जिंगमुळे ही जी वेव्ह आहे ही पाहावयास मिळते. म्हणजेच काय, एक युनिफॉर्म, ठीक आहे, नॉट चेंजिंग विथ अ टाईम, अशा प्रकारची जी वेव्ह आहे आपल्याला पाहावयास मिळते. हा असतो एक DC सिग्नल. ठीक आहे, नियरली प्युअर असतो पण प्युअर राहत नाही हा. ठीक आहे, आणि जर आपल्याकडे असे पल्सेस पाहावयास मिळतात आहे, ठीक आहे, याला आपण म्हणतो पल्सेटिंग DC. ओके, ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. सोपा प्रश्न होता. वळूया आता नवीन प्रश्नाकडे. हा एकदम अत्यंत महत्त्वाचा आणि IBPSला प्रिय असलेला प्रश्न आहे, आपल्याला असं कन्सिडर करता येईल, कारण की अशाच प्रकारचे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतात. तर लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. पहिलं विधान दिलेलं आहे, प्रश्न मी तुम्हाला सांगतो, आयडेंटिफाय द इनकरेक्ट कॉम्बिनेशन गिव्हन बिलो. खालील दिलेले चुकीची कॉम्बिनेशन ओळखा. ठीक आहे, आपल्याला हे म्हटलेलं आहे. तर पहिलं दिलेलं आहे की MMF जो आहे हा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा कशामध्ये मोजतात, अँपिअर टर्नमध्ये मोजतात, हे म्हटलेलं आहे. ठीक आहे, MMF, ठीक आहे, हा अँपिअर टर्नमध्ये मोजतो का, बरोबर आहे. MMFची गणना जी आहे अँपिअर टर्नमध्ये केली जाते. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट काय, फ्लक्स इन अ मॅग्नेटिक सर्किट इज अनलॉगस टू द करंट इन अ इलेक्ट्रिक सर्किट. बरोबर आहे. जो मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स असतो, ज्याला आपण फायने दर्शवतो, तो आपल्या इलेक्ट्रिक सर्किटच्या आयच्या बरोबरीचा असतो, ॲनालॉगस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर हा सुद्धा स्टेटमेंट आपला बरोबर होईल.
आलं लक्षात. तिसरा काय आपल्याकडे रिलेक्टिव्हिटी इज ॲनालॉगस टू कंडक्टिव्हिटी, अनिच्छा संवाहकतेशी सुसंगत आहे असं म्हटलेलं आहे. रिलेक्टिव्हिटी जी आहे ही ॲनालॉगस असते त्याच्या रेझिस्टिव्हिटीच्या बरोबर, कंडक्टिव्हिटी नाही, हे एकदम अपोजिट झालं, ॲनालॉगस म्हटलेलं आहे, पण हे स्टेटमेंट चुकीचं होईल, म्हणून याचं उत्तर काय येईल आपल्याकडे ऑप्शन सी. आलं लक्षात. फ्लक्स डेन्सिटी जो आहे हा वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये, ठीक आहे, फ्लक्स डेन्सिटी जी आहे वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये, किंवा त्यालाच आपण टेस्ला म्हणतो. लक्षात ठेवा, टेस्लाचं अल्टरनेट युनिट जर विचारलं तर हे वेबर पर मीटर स्क्वेअर होईल, ठीक आहे, किंवा कधी कधी ऑप्शन वेबर मीटर स्क्वेअर, वेबर स्क्वेअर मीटर, ठीक आहे, वेबर स्क्वेअर पर मीटर असे ऑप्शन येतात, तर ते तुम्हाला कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही आहे, ठीक आहे. आलं लक्षात. ठीक आहे, तर तुम्हाला जो वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये आपण काय मोजतो, फ्लक्स डेन्सिटी, ज्याला आपण बीमध्ये या लेटरनी काउंट करतो, ठीक आहे. तर फ्लक्स घनता जी आहे वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये मोजलं जाते, आणि रिलक्टन्स जो आहे हा ॲनालॉगस असतो रेजिस्टन्सचा. ज्या प्रकारे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो त्या प्रकारे आपल्याकडे मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स असतो, जो मॅग्नेटिक फ्लक्सेसला फ्लो होण्यास अडथळा निर्माण करतो. आलं लक्षात. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. तर समजायला आलं एका कॉन्सेप्टवरती आपल्याला 5 ऑप्शन वाचून त्याचं करेक्ट उत्तर द्यावं लागतं, आणि इथेच बरेच विद्यार्थ्यांच्या सिली मिस्टेक्स होतात, आणि इथे सर्वात महत्त्वाचा आपला जातो तो म्हणजे वेळ, ठीक आहे. याकरिता मी विद्यार्थ्यांना समजून सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे ही थ्योरी जी आहे कॉन्सेप्च्युअली आपल्याला कव्हर करायची असते, त्यासाठीच आपण महापरीक्षांमध्ये सिद्ध झालेला हा एकमेव कोर्स, ज्यामध्ये मी इथे मेन्शन केलेलं आहे की आतापर्यंत सर्वात जास्त विचारलेले प्रश्न या कोर्समधूनच 2024च्या मार्चच्या परीक्षेपासून ज्या प्रकारे या कोर्समध्ये आपण टॉपिक्स घेतले होते, ज्या विद्यार्थ्यांनी हा टॉपिक ज्या फक्त आणि फक्त थ्योरी कोर्सच करून गेलेले त्यांचं कमीत कमी 40+ अटेम्प्ट हे 50 पैकी ऑलमोस्ट झालेले आहेत बघा, ठीक आहे. म्हणून तुम्हाला रिकमेंड करेल की जर 20 दिवस तुमच्याकडे डेडिकेटली आहात आणि तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की सर मला ज्या प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि थ्योरी पाहिजे, ही थ्योरी आपल्याला या कोर्समध्ये मिळेल, ठीक आहे. काही अडचण असल्यास या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. इलेक्ट्रिक लर्निंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून त्याला जॉईन करा. सोबतच तुम्हाला 80 प्रश्नांची तयारी करायची. विद्यार्थ्यांनी फार इझिली समजायला घेतलं की आपण हे नॉन टेक्निकल करून घेऊ, पण ज्या प्रकारे 50 पैकी विद्यार्थी 40+ प्रश्न अटेम्प्ट करून घेतात, ठीक आहे, कोर्सेस करून आपल्याकडे रेग्युलर सेशन्स पाहून, पण मात्र त्यांच्यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये वेळ जातो. त्यासाठीच आपल्याकडे कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला एक नुकताच महापरीक्षांमध्ये प्रूव्हन झालेला कोर्स जो आहे, ज्यामध्ये रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड आणि मराठी ज्या प्रकारचं आपण शिकवलेलं त्याच प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळालं. हा कोर्स नुकताच आपल्याकडे पूर्ण कंप्लीट झालेला आहे, आणि आता तुम्हाला पाहाव्यास कधीही तुम्हाला पाहाव्यास अवेलेबल राहील. त्यासाठी तुम्हाला कॅपिट्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे. तिन्ही विषयाचा 3-in-1 कॉम्बो कोर्स आहे, जो महावितरणच्या ITI 20 तंत्री आणि तारतंत्रीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. तर याला नक्कीच जॉईन करा. आणि सोबतच ज्या विद्यार्थ्यांची थ्योरी झालेली आहे आणि फक्त प्रश्न पाहिजे, तर 30 सेटसोबत, ठीक आहे, आपण हा IBPSचा सुपर MCQ कोर्स, ज्यामध्ये 600+ प्रश्न मी व्हिडिओ एक्सप्लेनेशनसह, सोल्युशनसह आणि 3000+ प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहे, ठीक आहे. हा जो कोर्स आहे हा नक्कीच जॉईन करून घ्या, ठीक आहे. या जॉईनिंगसाठी काही अडचण असल्यास या नंबरला व्हॉट्सअप करा. अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे हा IBPS सुपर MCQ कोर्स. ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं त्यांना सर्वांना माहिती आहे. आणि जर तुम्ही टेक्निकलची टेस्ट सिरीज नसेल जॉईन केली, ज्यामध्ये आता नुकतंच आपण 60+ टेस्ट वाढून दिलेले आहेत, ठीक आहे, तर ही तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी सगळं कूपन कोड तुम्हाला दिलेले आहेत इलेक्ट्रिक लर्निंग MCQs आणि कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला हे अवेलेबल आहे. ओके, आता कंटिन्यू करूया आपण आपल्या सेशनला आणि बघूया नेक्स्ट प्रश्न काय म्हटलेला आहे. एडी करंट लॉस इज डिपेंडेंट ऑन विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर. आता बघा हा प्रश्न परत IBPS पॅटर्नमध्येच आलेला आहे की इथे 4 स्टेटमेंट दिलेलं आहे, 4 ऑप्शन दिलेले आहे, आणि त्याच्यामधून सुद्धा आपल्याला फिल्टर करून माहिती करून द्यायची. बघा, एडी करंट लॉस खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून आहे म्हटलेलं आहे. तर एडी करंट लॉसचा जो पहिले सर्वात प्रथम फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. P बरोबर काय, KE गुणेला, ठीक आहे, BM² इंटू T² इंटू F² गुणेला VW, ठीक आहे. W म्हणजे वॅटचं युनिट, ठीक आहे. तर KE म्हणजे काय, हा कोएफिशियंट आहे आपला एडी करंटचा, ठीक आहे, जो मॅग्नेटिक मटेरियलचं नेचर कसं त्याच्यावरती माहीत करतं. BM म्हणजे काय, हे मॅक्सिमम व्हॅल्यू आहे फ्लक्स डेन्सिटीची. मी आता सांगितलं की वेबर पर मीटर स्क्वेअरमध्ये मोजतात त्याला, ठीक आहे. T म्हणजे काय, थिकनेस आहे लॅमिनेशनचा. F म्हणजे काय, हे फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे. आणि V म्हणजे हा व्होल्टेज नसून हा आहे व्हॉल्यूम, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आपल्यामध्ये थिकनेससुद्धा आलेला आहे, फ्रिक्वेन्सीसुद्धा आलेला आहे. बघा, थिकनेस, फ्रिक्वेन्सी, व्हॉल्यूमसुद्धा आला आहे, मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी, 4ही घटक आलेले आहे. म्हणजेच ऑल ऑफ दीज या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. ह्या 4ही घटकांवरती आपल्याकडे एडी करंट लॉस हा अवलंबून असतो. उत्तर समजायला आलं, ऑप्शन E या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल बघा, ठीक आहे. वळूया आता नवीन प्रश्नाकडे. आणि जर सेशन आवडत असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की अशाच प्रकारचं मोटिवेशन आम्हाला पाहिजे असतं. जेवढ्या प्रकारचे तुम्ही
सबस्क्राईब आणि एक लाईक मला द्याल. त्याचप्रकारे लवकरात लवकर सेशन असंच मी तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करेल आपल्या यूट्यूब चॅनलवरतीच. ठीक आहे. आणि अजून पुढची काही डिमांड असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. काही अडचण असलीच कोर्सेस जॉईन बद्दल तर तुम्हाला या व्हॉट्सॲप नंबरला हेल्प पूर्णपणे केल्या जाईल. ओके. तर बघा प्रश्न आलेला आहे. अशाच प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. इम्पिडन्स हा कशामध्ये एक्सप्रेस केला जातो. इम्पिडन्स हा जो जे युनिट आहे ते आहे ओहम्स. लक्षात ठेवा. रेजिस्टन्स जो आहे हा ओहम्समध्ये मोजला जातो. त्याचप्रकारे इम्पिडन्समध्ये काय असतं. ठीक आहे. ज्या प्रकारे आपल्याकडे रेजिस्टन्सद्वारा ठीक आहे एका रेजिस्टरद्वारा रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी असते त्याच प्रकारे आपल्याकडे जो इंडक्टन्स असतो त्याचा गुणधर्म असतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटन्स जो असतो ठीक आहे त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. या तिघांचं जे कॉम्बिनेशन असतं त्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो एकच इम्पिडन्स. ठीक आहे. हे AC सर्किटमध्ये कामात येतं कारण की फ्रिक्वेन्सी जर नसेल तर इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स 0 आहे समजून चाललं तिथे. ठीक आहे. फक्त आपल्याकडे रेजिस्टन्स असतं. पण आपल्याकडे जेव्हा AC सर्किट आपण जेव्हा सोल्युशन सॉल्व्ह करतो ठीक आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तेव्हा तिथे आपण इम्पिडन्स म्हणून लक्षात घेतो. ठीक आहे. जरी तो रेजिस्टन्स प्युअरली रेजिस्टन्स जरी असला तरी त्याला आपण इम्पिडन्स म्हणून कन्सिडर करतो. आणि त्याचं जे युनिट असतं ते असतं ओहम्समध्ये. लक्षात आलं. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. आणि त्याचं युनिट त्याचं जो लेटर आहे त्या लेटरला आपण म्हणतो Z. रिॲक्टन्स जो आहे हा X ने दर्शवला जातो. इंडक्टिव्ह असेल तर L, कॅपॅसिटिव्ह असेल तर C, रेजिस्टन्स हा R ने दर्शवला जातो आणि जो कंडक्टन्स आहे G या लेटरने दर्शवला जातो. आलं लक्षात. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया नवीन प्रश्नाकडे. आणि हा सेशन कसा वाटतोय तुम्हाला एक्सप्लेनेशनसोबत मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. प्रश्न एक छोटासा न्यूमेरिकल बघा. जर लोड इम्पिडन्स 20 - j20 असेल तर पॉवर फॅक्टर किती आहे हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या पॉवर फॅक्टर आपण दोन पद्धतीने काढू शकतो. cos phi. ठीक आहे. जर बघा सर्वप्रथम VI cos phi म्हणजेच ॲक्टिव्ह पॉवर असतो P. बरोबर आहे. लक्षात आलं. यावरून सुद्धा काढू शकतो किंवा cos phi म्हणजेच R/Z या फॉर्म्युलाने सुद्धा काढू शकतो. ठीक आहे. तर सर इथे R किती आहे. R तर आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. त्याचं जे व्हॅल्यू आहे ते 20 आहे. पण J20 ठीक आहे हे कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. जर Z आपल्याला कॅल्क्युलेट करायचं तर R/Zला असं सुद्धा लिहू शकतो आपण. ठीक आहे. √R² + X². ठीक आहे. हा असतो आपल्याकडे X. लक्षात घ्या. ठीक आहे. तर Rचे जे व्हॅल्यू दिलेले आहे आपल्याकडे 20 भागेला √R² म्हणजे 20² अधिक आपल्याकडे X² किती आहे हा 20² राहील. ओके. त्याच्यामध्ये 20 भागेला √400 + 400. ओके. तर याला आपण कसं सॉल्व्ह करू बघा. 20 भागेला आता 400 आणि 400 आताला आपण 2 × 400 असं करू शकतो. ठीक आहे. बरोबर आहे. तर आपण 20 डिवाइड बाय आता √2 × 400 तर 400चा जो आपण रूट काढला तर 20 होईल. ठीक आहे. × √2 असं करता येईल. बरोबर आहे. याला आपण कॅन्सल आउट केलं. ठीक आहे. तर काय येईल 1/√2. 1/√2ची जी व्हॅल्यू होते 0.707. ठीक आहे. 0.707 हे याचं उत्तर येईल. म्हणजेच पॉवर फॅक्टरचं मूल्य किती आलेलं व्हॅल्यू किती आलेली आहे ही आलेली आहे 0.707. लक्षात घ्या पॉवर फॅक्टर हा 0 ते 1च्या मधात असतो. ओके. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. एक तुमच्यासाठी होमवर्क आहे. जर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असेल तर त्याचा पॉवर फॅक्टर किती राहील हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. वळूया नवीन प्रश्नाकडे बघा. हा सुद्धा एक छोटासा न्यूमेरिकल आहे आपल्याकडे दिलेला. कॅल्क्युलेट द टोटल इम्पिडन्स फॉर द सर्किट हॅव्हिंग द फॉलोइंग व्हॅल्यू. जिथे रेजिस्टन्सचा व्हॅल्यू आहे 5 ओहम, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे 20 ओहमचा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे 8 ओहमचा. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे बघा इम्पिडन्स काढायचं म्हणजे झेडची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. तर झेड बरोबर काय होईल इथे आता बघा इथे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जास्त आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्समध्ये पेक्षा. ठीक आहे. तर आपण कसं लिहू याला √R² + XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मायनस कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा होल स्क्वेअर. ओके. आलं लक्षात. ह्या अंडररूट घेऊ. R² म्हणजे 20² अधिक XL किती आहे आपल्याकडे 20 - 8². ठीक आहे. बघा याला परत सॉल्व्ह करू आपण. 20² म्हणजे 400 अधिक 20 - 8 म्हणजे किती होतील आपल्याकडे. ठीक आहे. होईल 12. ठीक आहे. त्याचा 12चा स्क्वेअर किती होईल आपल्याकडे 144. बघा इथे जो रेजिस्टन्स आहे आपण 20 घेतलेला आहे चुकीने. ठीक आहे. हा जो रेजिस्टन्स आहे आपल्याकडे 5 ओहम दिलेला आहे. ठीक आहे. बघा अशाच प्रकारचे छोटे सेली मिस्टेक्स होतात. 5चा स्क्वेअर म्हणजे इथे किती राहिलं 25 अधिक 144. ठीक आहे. आपण याला मार्क करून ठेवलं म्हणून त्याला 20 घेण्यात आलेलं. ठीक आहे. रेजिस्टन्सचा जो व्हॅल्यू दिलेला आहे हा आहे 5. हा जो आहे हा आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि हा जो आहे हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आलं लक्षात. ठीक आहे. तर 25 अधिक 144. ठीक आहे. 25 + 144 म्हणजे याचं जे मूल्य होईल √169 म्हणजेच काय होईल बघा. ठीक आहे. 13. ठीक आहे. कारण मी तुम्हाला वर्गमूळ आणि वर्ग हे तुम्हाला पाठ करायला लावले होते. ठीक आहे. 13 याचं काय युनिट काय येईल बघा. ठीक आहे. 13 ओहम.
ओके, ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. अत्यंत सोप्या पद्धतीने हा न्यूमरिकलसुद्धा अशाच प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता. ठीक आहे, तर तुम्हाला हा जो एक बेसिक फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न फार इझिली आणि सोप्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, पुढे नवीन प्रश्नाकडे बघा. काय म्हटलेलं आहे, एक छोटासा न्यूमरिकल आहे. ठीक आहे, अत्यंत इझी आहे. काय छोट्याशा फॉर्म्युल्यावरती एक 8 पोलचा लॅप ओन DC जनरेटर ज्यामध्ये 960 कंडक्टर आहे. फ्लक्स जो आहे 40 मिलीवेबर पर पोल हा जो आहे त्याच्यामध्ये आहे आणि तो रोटेट होत आहे 400 RPM वरती. तर आपल्याला EMF कॅल्क्युलेट करायचा आहे. एक 4 पोल लॅप ऑन DC जनरेटरमध्ये 960 कंडक्टर आहे आणि प्रति पोल 440 मिलीवेबरचा प्रवाह आहे आणि 400 RPM वर तो चालवला जातो. तर आपल्याला EMF हा शोधायचा आहे. ठीक आहे, तर इजीचं जे मूल्य होईल ते राहील 5PZN/60A. हा फॉर्म्युला जर माहिती असले तर पटकन तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. फक्त तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, तर बघा फ्लक्सचं जे व्हॅल्यू दिलेलं आहे. ठीक आहे, 40 मिलीवेबर आहे. 40 × 10⁻³ -3. 10⁻³ काय 3 का दिला, कारण की मिलीवेबरमध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. गुणिला पी, पोलची जी संख्या आहे ही आहे 8. गुणिला झेड, किती कंडक्टर्स आहे 960. ठीक आहे, गुणिला एन म्हणजे किती रोटेटवरती किती स्पीडवरती फिरतो आहे तो 400. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जो आहे ठीक आहे 60 × A लॅप आहे. ठीक आहे, आता लॅप ऑन म्हणजे काय असतो, A = P. नंबर ऑफ पॅरलल पाथ हे पोलच्या बरोबरीचे असतात. ठीक आहे, म्हणजे पोलची संख्या सुद्धा 8 होईल. तर आपण इथे नाही जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. तर बघा हे कट होतं आहे. ठीक आहे, हा 8 हा कट होतो आहे, हा 0 इथे 0 कट होईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण इथे कॅल्क्युलेट करू शकतो. याला बघा हे 1 जा आणि इथे 16 160 होतील हे. ठीक आहे, आता बघा 40 × 10⁻³ -3 गुणिला 160 गुणिला 40. ठीक आहे, 40 × 40 हे होतील आपल्याकडे 1600 गुणिला 160 गुणिला 10⁻³ आता बघा इथे 10⁻³ आहे. तर हा 1 0 हे 2 0 आणि या -3ला आपण इथे कट करू शकतो. आलं लक्षात. ठीक आहे, बेसिक तुम्हाला मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे. 16 × 16 ठीक आहे, म्हणजे किती येईल 256 व्होल्ट. ओके, ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. अत्यंत सोप्या आणि फंडामेंटल कॉन्सेप्टवर त्या प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. DC जनरेटर आणि DC मोटरमध्ये जो बॅक EMF आणि जनरेटर EMF असतो त्यासाठी हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ओळी आता नवीन एका छोट्याशा कॉन्सेप्टकडे हा प्रश्न विचारण्यात आला होता की त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये खरी शक्ती ही कुठल्या टर्ममध्ये एक्सप्रेस केली जाते असा एक प्रश्न आला होता. त्याच प्रकारचा एक प्रश्न मी तुम्हाला तयार करून दिलेला आहे. बघा प्रश्न काय, द ट्रू पॉवर इन अ सर्किट कॅन बी एक्सप्रेस ॲज. ठीक आहे, आता बघा 3 मुख्यतः पॉवर्स असतात. एक तो असतो ट्रू पॉवर ज्याला आपण P या लेटरने दर्शवतो. तो काय असतो V × I × cos phi. cos phi म्हणजे हा पॉवर फॅक्टर असतो. ठीक आहे, याचं युनिट कशामध्ये असतं, याचं वॅटमध्ये असतं. ठीक आहे, किंवा किलोवॅटमध्ये असतं. ठीक आहे, किंवा मेगावॅटमध्ये. बरोबर आहे. ठीक आहे, नंतर असतं आपल्याकडे रिॲक्टिव्ह पॉवर Q ज्याचं इक्वेशन काय असतं VI × sin phi. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो रिॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, ह्याला VAR या लेटरने म्हणतात kVAR. ठीक आहे, किंवा MVAR. याचे जसे जे युनिट आणि क्वांटिटी वाढत जाते त्याच्यानुसार त्याची युनिट वाढत जातात. ठीक आहे, त्यानंतर असतो अपॅरंट पॉवर S. ठीक आहे, ज्याला आपण V × I या यांनी दर्शवतो. ठीक आहे, VI फक्त. ठीक आहे, आणि त्याचं युनिट असतं VA. ठीक आहे, किंवा kVA. ठीक आहे, किंवा MVA. आलं लक्षात. ठीक आहे, तर हे 3 महत्त्वाचे पॉवर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं. आता यामध्ये बघा ट्रू पॉवर दिलेलं आहे. ठीक आहे, ट्रू पॉवर कुठलं होईल. ठीक आहे, VI cos phi. ठीक आहे, तर VI cos phi इथे पण आहे, VI cos phi इथे पण आहे, VI cos phi नाही, cos phi इथे पण आहे. पण युनिट्समध्ये बघा कन्फ्युजन होतं, VA आहे की VAR आहे की VW आहे. तर म्हणून याचं लक्षात ठेवा, हे जे युनिट्स असतात हे सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आलं लक्षात. तर याचं उत्तर होईल बघा ऑप्शन E. ठीक आहे, समजायला आलं. अशा छोटे छोटे सिली मिस्टेक्स आपल्याला परीक्षेमध्ये अवॉइड करायच्या आहेत. वळ आपण आपल्या नवीन प्रश्नाकडे बघा. काय म्हटलेलं आहे, इन विच टाईप ऑफ अल्टरनेटर डॅम्पर वाइंडिंग इज नेसेसरी. कुठल्या प्रकारच्या अल्टरनेटरमध्ये डॅम्पर वाइंडिंगची आवश्यकता असते. ठीक आहे, तर ते सायलेंट पोल अल्टरनेटरमध्ये आपल्याला डॅम्पर वाइंडिंगची आवश्यकता असते. ठीक आहे, बघा सायलेंट आणि नॉन सायलेंट पोल अल्टरनेटरचे महत्त्वाची जो बेसिक डिफरन्स असतो ना हा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आलं समजायला. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. एकदम बेसिक डिफरन्स असतो तो. ठीक आहे, सायलेंट आणि नॉन सायलेंट पोल रोटर्समध्ये. ठीक आहे, तो कुठला त्याचा डायमीटर जास्त असतो, लेंथ जास्त असतो, यावरती बेसिक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे बघा. सिंक्रोनस मशीन इज कॉल्ड डबली एक्साइटेड मशीन बिकॉज डॅश. ठीक आहे, एका सिंक्रोनस मशीनला डबल एक्साइटेड, कारण की डबल एक्साइटेड का म्हटलं जातं असं यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण की स्टेटर आणि रोटर दोन्ही जे आहेत ना एक्साइटेड असतात. ठीक आहे, आपल्याकडे स्टेटरसुद्धा 3 फेज सप्लायने एक्साइटेड असतो आणि रोटर जो आहे
आहे हा DC सप्लायनी एक्सायटेड असतो, म्हणून त्याला डबली एक्सायटेड मोटर म्हटलं जातं. ओके, ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे, तर हे होते मित्रांनो आपल्या आजच्या सेशनमधले अत्यंत महत्त्वाचे आणि कॉन्सेप्च्युअल काही प्रश्न. सेशन कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. ठीक आहे, ज्या प्रकारे मी तुम्हाला नॉन टेक्निकलची तयारी करायला सांगितलं, हे ज्यासाठी जे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे हे प्रूव्हन झालेले कोर्सेस आहेत. नक्कीच याच्यामुळे तुम्हाला वितरणसाठी फायदा होईल. ठीक आहे, कुठल्याही कोर्सबद्दल कुठली एन्क्वायरी हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. ठीक आहे, जसे की टेस्ट सिरीज म्हटलेलं आहे, टेस्ट सिरीज तुम्हाला ॲनालिसिस करण्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. विद्यार्थी नुसतं अभ्यास करतात, पण तुमचं जे ॲनालिसिस आहे ठीक आहे टेस्ट सिरीजचं, हे अत्यंत टू द पॉईंट आणि वेल डिझाईन टेस्ट नुसार तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, सोबतच थिअरी कोर्स करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्याकडे जे टेस्ट पास आपल्याकडनं आपण एक लॉन्च केली होती. ठीक आहे, या टेस्ट पासला जर तुम्ही जॉईन केलं ठीक आहे तर ही 49 रुपीजमध्ये टेस्ट पास एका वन टाईम सबस्क्रिप्शन आहे पूर्ण वर्षाकरिता. ही कॅपिट्यूटच्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवरती आणि वेबसाईटवरती अवेलेबल आहे. यामध्ये काय करायचं तुम्हाला, जर तुम्हाला बेसिक हिंदीची अंडरस्टँडिंग असेल तर RRB PO आणि क्लर्कच्या प्रिलिम्स लेवलचे जे पेपर आहे ते तुम्ही क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगसाठी ॲज अ प्रॅक्टिस म्हणून वापरू शकता, कारण की फार इकॉनॉमिकल आणि बेसिक प्राईसमध्ये आपण ठेवलेलं आणि हे पूर्ण वर्षाकरिता आहे. ठीक आहे, ही टेस्ट कशी द्यायची याबद्दलची माहिती हवी असेल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करून विचारू शकता. आजचं सेशन कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा सो दॅट तुम्हाला वेळोवेळी इम्पॉर्टंट अपडेट पाहावयास मिळेल. प्रिव्हियस सेशन पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करून त्याला पाहू शकता आणि काही अडचण असल्यास मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा आणि नवीन सेशन कुठल्या टॉपिकवरती पाहिजे हे सुद्धा मला सांगा. सो भेटूया मित्रांनो नवीन सेशनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.